नमस्कार, मी सुनील देवराव मुसळे आम आदमी पार्टीची भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहेत। तुम्हाला माहित आहे, आम आदमी पार्टी इंडिया अलायन्समध्ये या देशात विरोध म्हणजे मजबूत विकल्प देण्याकरता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे। परंतु आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसापासून प्रेस माध्यमाद्वारे आपल्याला भलत्याच बातम्या ऐकायला मिळत आहे। शिवानी वडेट्टीवार या लोकसभेच्या उमेदवार राहणार अशा त्या बातम्या विविध वर्तमानपत्र विविध मीडियाद्वारे समोर येत आहे। आम आदमी पार्टी इंडिया अलायन्समध्ये याच कारणासाठी सामील झाली की भाजपा जातीयवादी म्हणा किंवा संविधानाचा दुरुपयोग करणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता आम आदमी पार्टी इंडिया आघाडीमध्ये एक मजबूत विकल्प घेऊन आलेली आहे। मित्रांनो, परंतु आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील एक बडे काँग्रेसचे नेते यांच्या राजकारणाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला लोकसभेची तिकीट देण्याचा घाट हा काँग्रेसकडून होताना बघायला मिळत आहे। आम आदमी पार्टी याचा पुरेपूर विरोध करते आहे। मित्रांनो, लोकसभेत या अगोदरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे एक मजबूत दावेदार होते, त्यामुळे काँग्रेसचा इथे विजय झाला। परंतु यावेळी सुद्धा काँग्रेसकडून एक चांगला मजबूत उमेदवार इंडिया आघाडीला मिळेल अशी भूमिका इंडिया आघाडीतील इतर पक्ष किंवा आम्ही आम आदमी पार्टीने व्यक्त केली होती। परंतु भाजपासोबत एक सेटिंग करून अप्रत्यक्षरित्या भाजपाला जिंकवण्यासाठी जर एखादा कमकुवत उमेदवार या लोकसभेकरता काँग्रेसकडून देण्यात आला तर आम आदमी पार्टी हे कदापि सहन करणार नाही। आम आदमी पार्टी आपला या लोकसभेच्या निवडणुकीकरता आपला उमेदवार उभा करेल। तुम्हाला माहिती आहे, 2014 मध्ये आम आदमी पार्टीने उमेदवार उभा केला होता। 2 लाखापेक्षा जास्तच्या मताधिक्य आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला पडले होते। आम आदमी पार्टी हीच भूमिका आहे की भाजपाला दूर सारणे, त्याकरता आम आदमी पार्टी विविध राज्यात इतर पक्षांना इंडिया आघाडीतील इतर पक्षांना मदत करत आहेत। फक्त दिल्ली आणि पंजाब आणि हरियाणा अशा इक्का-दुक्का सीट वगळता आम आदमी पार्टी संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला समर्थन करत आहे। परंतु आपल्या चंद्रपुरात असेच जर भाजपासोबत सेटिंग करून जर कुमकुवत उमेदवार मैदानात उतरवत असेल तर आम आदमी पार्टी याला विरोध करेल व आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणा किंवा इतर सर्व पक्षांना एकत्र करून आम आदमी पार्टी आपला उमेदवार उभा करेल असं या प्रसंगी मी प्रेसद्वारे जाहीर करतो आहे।